देशाच्या 14व्या राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरू झालंय। थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केलंय। राष्ट्रपती पदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीरा कुमार यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते। तर इकडे मुंबईतही राष्ट्रपती पदाच्या मतदानाची लगबग सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान भवनात दाखल झाले। विशेष म्हणजे तुरुंगात असलेले छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदम यांना सुद्धा मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे। तर गोपाळ कृष्ण गांधी यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। गोपाळ कृष्ण गांधी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन यांच्या फाशीला विरोध दर्शवला होता। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय। या अधिवेशनात गोरक्षक, शेतकरी आंदोलन, काश्मीरचा तणाव आणि चीनचा हस्तक्षेप या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। आज सुरुवातीला यंदाच्या वर्षात मृत्यू पावलेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं। पावसाळी अधिवेशनाची सांगता पुढच्या महिन्यात 11 ऑगस्टला होणार आहे। गोरक्षणाच्या नावावरती हिंसाचार करणाऱ्या कथित गोरक्षकांवर कठोर कारवाई करा, कुणालाही कायदा हातात घ्यायला देऊ नका असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना दिलेले आहेत। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी या विशेष सूचना दिल्या आहेत। अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत एका दारुड्या व्यक्तीने विनयभंगाची घटना केलेली आहे। मीरा रोडमधील सिनेमा थिएटरमध्ये हा सगळा प्रकार घडला शनिवारी संध्याकाळी। आरोपी सुनील जानी विरोधात गुन्हा दाखल झालेला असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे आणि काशीबिरा पोलीस अधिक तपास करतात। राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी एका मुख्य अभियंत्याला निलंबित करण्यात आलंय। व्हीएस खोकले असे अधिकाऱ्याचं नाव असून ते रत्नागिरीतल्या पोफळी इथल्या जलविद्युत केंद्रात काम करतात। मुंबई शहर आणि उपनगरात रात्री तुफान पाऊस झाला। काल संध्याकाळी पावसानं सुपर कमबॅक करत जोरदार वाऱ्यासह तुफान बरसाला सुरुवात केली। मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई, अंधेरी, माराड, मीरा रोड, बांद्रा या सर्व उपनगरांमध्ये दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। पनवेलच्या उमरोली गावात पुरामध्ये अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलानं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं वाचवलेलं आहे। अजय सिंग असे या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा झारखंडचा राहणारा आहे। पुण्यातल्या जुन्नरमधल्या गुंजाळवाडीत एका वृद्ध महिलेला तरुणांनी पाण्यात बुडण्यापासून वाचवलं। लक्ष्मीबाई गंगाराम ढवळे या भागेश्वर मंदिराजवळच्या छोट्या पुलावरनं जात असताना त्यांना भोवळ आली आणि त्या पाण्यात कोसळल्या। त्यानंतर स्थानिक तरुणांनी या महिलेला वाचवलेलं आहे। लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरून पडल्यानं संतोष सोनकांबळेंचा मृत्यू झालाय। संतोष हडपसरचे असल्याची माहिती मिळते। भुशी डॅम परिसराजवळच्या एका डोंगरावरती चढत असताना त्यांचा पाय घसरला आणि दगडावर डोकं आपटून ते गंभीर झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। विदर्भातल्या गोंदियाला पावसानं चांगलंच झोडपलेले। केशोरी गावामध्ये अतिवृष्टी झालेली असून या ठिकाणी पूर आला आणि तिथे वाहून गेलेल्या महेंद्र लांडगे या शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागलाय। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे गंगापूर धरण 75% भरलेलं आहे। गोदावरी, दारणा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणातनं सकाळपासून 2078 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सोमेश्वर धबधब्यानं रुद्रावतार धारण केल्याचं पाहायला मिळतंय। गोव्याच्या मांडवी नदीतील 6वा कसिनो असलेल्या MV लकी 7 या जहाजावरनं चौघांची सुटका करण्यात आली। हार्बरवरनं मांडवीला आणलं जात असताना जोरदार वाऱ्यानं हे जहाज मिरामार समुद्रकिनारी रुतून बसलं होतं। गणेशोत्सव काळात मध्य रेल्वेनं कोकण रेल्वे मार्गावर आणखी 60 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। याआधी 142 अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र या गाड्या फुल झाल्यामुळे अतिरिक्त गाड्याही सोडल्या जातील। शिर्डीतल्या साई भक्तांना आता मंदिर परिसरात मोफत वायफाय सेवेचा लाभ घेता येईल। शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। स्विफ्ट मेल कंपनीच्या माध्यमातून ही वायफाय सेवा पुरवली जाईल। नागपुरात गोमांस बाळगणाऱ्या सलीम शहा याला नरखेड न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर गोमांस विक्रेता अंतुल कुरेशी याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे। सध्या अंतुल कुरेशी फरार आहे। फॉरेन्सिक रिपोर्टच्या अहवालानुसार सलीम शहाकडे गोमांस असल्याचं निष्पन्न झालं होतं।
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या हनुमंतखेडा येथील शाळकरी मुलीची हत्या गळा दाबून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय। सीमा राठोड असं मृत मुलीचं नाव असून सीमाचा मृतदेह घाटनांद्रा पाचोरा रस्त्यावरच्या दरीमध्ये सापडला होता। अहमदनगरमधल्या शेवगावमध्ये अज्ञातांकडून दोघांची हत्या करण्यात आली आहे। ते एक जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय। दरोड्याच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय। जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात पाकच्या 4 सैनिकांचा मृत्यू झालाय। रविवारी एलओसी जवळ रेकी करत असलेल्या नीलम नदीजवळ पाक सैनिकांच्या एका वाहनावर भारतीय सैनिकांनी गोळीबार केला। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी रविवारी कुलभूषण जाधव याच्या याचिकेवरती विचार करण्याचे संकेत दिले। त्यामुळे जाधव प्रकरणामध्ये तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित होत आहेत। अमरनाथ यात्रेला जात असलेल्या भाविकांवरती काळानं घाळा घातलाय। यात्रींना घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळून 17 भाविकांचा मृत्यू झालाय, तर 19 जण जखमी आहेत। जम्मूतील बनिहाल इथे ही दुर्घटना घडली। जनधन खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा नवा विक्रम झालेला असून जमा करण्यात आलेली रक्कम 64,564 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। या पैशातील 300 कोटी रुपये नोटाबंदीच्या अगोदर 7 महिन्यांमध्ये जमा झाले होते, असं सरकारी आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे। भारतामध्ये पहिल्यांदाच सौर ऊर्जेवरती चालणारी रेल्वे सुरू करण्यात आली आहे। दिल्लीतल्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून पहिलं सौर शक्तीचं DMU म्हणजेच डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट इंजिन धावलं। ही ट्रेन हरियाणातील फरुख नगरपर्यंतचा प्रवास करणार आहे। 100% शेतीवरच उपजीविका असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात त्यांनी कर्जमाफीविषयी महत्त्वपूर्ण विधानं केली आहेत। हवामान खात्यानं चुकीचे अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, नाहीतर कुलाबा वेधशाळेची तोडफोड करू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय। कर्जमाफी फसवी आहे, त्यामुळे त्याविरोधात पुन्हा एल्गार पुकारू असा इशारा रघुनाथ दादांनी सुद्धा दिला आहे। आरटीओ अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्वीकारत असतीलही, परंतु यासाठी दलाल आणि झटपट काम करून घेण्याच्या प्रयत्नात असलेले नागरिकच दोषी असतात, असं मत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केलं आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली सांगली फाट्याजवळ 1.5 कोटींच्या जुन्या नोटा सापडल्या। जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुंबईहून काही जण येणार असल्याची माहिती शिरोली पोलिसांना मिळाली होती। पुण्यापाठोपाठ नागपुरातलीही मधुर भंडारकरची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे। मधुर भंडारकरच्या आगामी हिंदू सरकार या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध आहे। पत्रकार परिषदेच्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून मधुर भंडारकर यांनी आपली पत्रकार परिषद रद्द केली। रिक्षात बसून घरी परतत असलेल्या विवाहित महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना लातूरातल्या उदगीरमध्ये घडली आहे। बलात्कारानंतर पीडित महिलेला बेदम मारहाणही करण्यात आली। धुळ्यात पेट्रोल पंपावरती सशस्त्र दरोडा टाकल्याप्रकरणी 2 आरोपींना पकडण्यात यश मिळालंय। दरम्यान पोलीस 3ऱ्या आरोपीचा शोध घेतात। तसंच पेट्रोल पंपावरनं चोरीला गेलेला मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केलाय। दरोडेखोरांच्या मारहाणीत पेट्रोल पंपावरील पोकलाईन चालकाचा मृत्यू झालाय, तर पंपावरील 2 कर्मचारी जखमी आहेत। मनमाडच्या नांदगाव तालुक्यात पत्नीवरती राग काढताना चुकून बहिणीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली। पत्नीनं बहिणीला शेतातल्या कामाला आणल्यामुळे राजू मुकणे यांनी पत्नीवरती राग काढत तिला दगड फेकून मारला, मात्र हा दगड बहिणीला लागल्यामुळे बहिणीचा जागीच मृत्यू झाला। कोल्हापूर जवळच्या कुंभी नदीत उडी मारून एका दाम्पत्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। श्रीकांत कांबळे आणि लता कांबळे असं या दाम्पत्याचं नाव असून कुंभी नदीपात्रात या दोघांचा शोध घेतला जातोय। चीननं भारतावर हल्ला केल्याचे सोशल मीडियावरती व्हायरल होणारे फोटो चुकीचे असल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे। हे फोटो 25 मे रोजी घडलेल्या घटनेचे असून ते शेअर करू नका असं आवाहन सुद्धा भारतीय लष्कराच्या वतीनं केलं जात आहे। हिमालयाच्या कुशीत अगदी सीमेवरती पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा दिमाखात पार पडली। काश्मीर खोऱ्यातल्या 900 आणि बाहेरून आलेल्या जवळपास 100 ते 150 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे लष्कर आणि कारगिलचे स्थानिक यांच्यातल्या समन्वयाचं प्रदर्शन सुद्धा या निमित्तानं देशवासियांना झालं। महिलांना मिळणाऱ्या गरोदरपणाच्या रजेप्रमाणेच आता नवजात बालकाच्या वडिलांनाही मूल सांभाळण्यासाठी दीर्घ सुट्ट्या देण्याचे नवे पायंडे पडतायत। सॅन फ्रान्सिस्कोच्या टेक जायंट कंपनीनं त्यांच्या पुरुष कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांची मुलं सांभाळण्यासाठीची रजा देणं सुरू केलंय।
श्रद्धा कपूरच्या आगामी हसीना या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज झालं। या पोस्टरमध्ये हसीना तिचा पती आणि 4 मुलांसोबत दिसतेय। या सिनेमामध्ये श्रद्धाच्या पतीच्या भूमिकेत दिसेल अभिनेता अंकुर भाटिया। 18 ऑगस्टला हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय। यंदाच्या आयफा अवॉर्डमध्ये कतरिना कैफ चक्क ऐश्वर्या राय बच्चनच्या गाण्यांवर थिरकली। या सोहळ्यामध्ये कतरिनानं खास परफॉर्मन्स सादर केला। यावेळी ती ऐश्वर्याच्या ताल आणि धूम या सिनेमातल्या गाण्यांवरती नाचताना पाहायला मिळाली। यंदाचा आयफा अवॉर्ड सोहळा अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये थाटात पार पडला। यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला सोनम कपूरचा निर्जा हा सिनेमा। सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहिद कपूरला उडता पंजाबसाठी मिळालाय, तर उडता पंजाबसाठीच आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली। दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी घेऊन आला एक नवा सिनेमा। बाप जन्म असे या सिनेमाचं नाव आहे। नुकताच या सिनेमाचा टीजर पोस्टर रिलीज झालाय। चूक भूल द्यावी घ्यावी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। त्याऐवजी गाव गाता गजाली ही नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय। शाहरुख खान सध्या राजस्थानमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करतोय। यावेळी त्यांनी खास राजस्थानी पेहराव परिधान करून तिथल्या पारंपरिक पदार्थांचाही आनंद घेतला। त्याचा पाहुणचार म्हणून खास महाराजा थाळी त्याला वाढण्यात आली। भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू तिच्याच बायोपिकमध्ये कॅमिओ करणार असल्याची माहिती आहे। सोनू सूद या सिनेमाची निर्मिती करतोय।